नमस्कार मित्रांनो. पाकिस्ताननी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलेलं आहे. 15 आणि 16 ऑक्टोबर 2024 शांघाय सहकार्य परिषदेच्या अध्यक्षीय बैठकीसाठी नरेंद्र मोदींना निमंत्रण आहे, कारण भारत शांघाय सहकार्य परिषदेचा सदस्य आहे. भारताबरोबरच रशियाचे व्लादिमीर पुतिन, चीनचे शी जिनपिंग, सगळे जी स्थान्स आहेत, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशाचे नेते आणि आता त्याच्यात येऊ घातलेले नवीन सदस्य, ज्यामध्ये इराण आहे, सौदी अरेबिया आहे, तुर्की आहे, या सगळ्यांची बैठक पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. पण ही बैठक पार कशी पडणार याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कारण 26 ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले झाले. अधिकृत आकडेवारीनुसार यात 50 लोक मारली गेली, पण प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानच्या सैन्याच्या 100 सैनिकांना किंवा 100 लोकांना मारल्याचा दावा बलोचिस्तान लिबरेशन आर्मी BLAनी केलेला आहे. आतापर्यंत बलोचिस्तानमध्ये अनेकदा दहशतवादी हल्ले झालेले आहेत, त्यामुळे असे झालेले आहेत. म्हणजे अशी नाही आहे की गोष्ट की पहिल्यांदाच दहशतवादी हल्ला झाला आहे. 1947 सालापासून जेव्हा 47-48 या काळात पाकिस्ताननी बळजबरीने बलुचिस्तान आपल्याला जोडलं, त्याच्याबाबतचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. पण त्यानंतर बलोच लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. हा लढा जसा अहिंसक मार्गाने, आंदोलनाच्या मार्गाने, तसाच तो हिंसक मार्गाने म्हणजे दहशतवादाच्या मार्गाने हातात शस्त्र घेऊन हा लढा चालू आहे. पण हा त्यांचा जो दहशतवादीचा जो फणा होता तो मुख्यतः 70, 80, 90च्या दशकात होता. या काळात पाकिस्ताननी तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर दडपशाही केली. लोकांना घरातल्या पळवून ने, त्यांची हत्या कर, लोकांना तुरुंगात डांब, अशा प्रकार असंख्य प्रमाणात झालेले. पण आताचा जो हल्ला आहे, जो 26 ऑगस्टला झाला, तो एकाच दिवशी, एकाच वेळेला बलुचिस्तानच्या मुसाखेल, पिशिन, क्वेटा, सिबी, मस्तुंग, कलात, बोलान, पंजगुर, बेला, तुर्बात, संसर आणि पासनी एवढ्या सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला हे हल्ले झाले. विशेष गोष्ट म्हणजे बलुचिस्तानची लोकसंख्या फार नाही आहे. पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या 40% भूभाग बलुचिस्तानने व्यापलेला आहे, पण लोकसंख्या मात्र बलुच लोकांची लोकसंख्या जेमतेम 50 लाख आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने पाकिस्ताननी या भागामध्ये पंजाबमधनं आणि तसंच देशाच्या अन्य भागातनं लोक आणून वसवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यामुळे आता ती लोकसंख्या 90 लाखाच्या घरात आहे. पण बलोच लोकांची संख्या जेमतेम 50 लाख आहे आणि त्यामुळे बलूच लोकांना वाटतं की आपल्याच देशात, आपल्याच भागात आपण उपरे होतोय की काय. आणि या सगळ्याचं कारण चीन आहे. 1950 ते 90च्या दशकापर्यंत पाकिस्तान बलुचिस्तानवर लष्करी दृष्ट्या नियंत्रण राखायचा प्रयत्न करत होता. बलुचिस्तान हा अतिशय रुक्ष, ओसाड असा भाग आहे. मुस्लिम म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचा, अर्थात त्यांचा इस्लाम धर्म असल्यामुळे त्यांची अशी श्रद्धा आहे की इस्लाममध्ये असं मानतात की देवानी 6 दिवसात जगाची निर्मिती केली आणि ही निर्मिती मुख्यतः मातीपासून जगाची निर्मिती केली आणि जगाची निर्मिती केल्यावर उरलेली माती जिथे टाकली त्या भागाचा बलुचिस्तान झाला. बलुचिस्तान हा भाग आहे, हा पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान या 3 देशामध्ये विभागला गेलेला आहे. इराणमध्ये त्याला सिस्तान असं म्हणतात, पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान म्हणतात, अफगाणिस्तानमध्ये थोडा भाग आहे. इथले लोक बलूच टोळ्या राहणारे लोक आहेत, अतिशय अभिमानी लोक आहेत. त्यांची स्वतःची संस्कृती आहे, 2000 वर्षांहून जास्त त्यांचा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलुचिस्तानला मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. इथेच चीनचं कनेक्शन त्यामध्ये येतं, कारण 1990च्या म्हणजे 20व्या शतकाच्या अखेरपर्यंत पाकिस्तानला बलुचिस्तानमध्ये मुख्यतः लष्करी दृष्ट्या नियंत्रण राखायचं होतं. पण 21व्या शतकात या खेळामध्ये चीनचा समावेश झाला, कारण चीन एक मोठी आर्थिक आणि लष्करी महासत्ता म्हणून उदयास येऊ लागला. चीनच्या कंपन्यांना, चीन सरकारला जगभरात असलेले खनिजांचे साठे त्यांच्यावर त्यांची नजर पडली. बलुचिस्तानमध्ये तांब असेल, सोनं असेल, तेल असेल, कोळसा असेल, अन्य प्रकारची खनिजं मोठ्या प्रमाणावर आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलुचिस्तानला ग्वादर हे बंदर आहे, जे बंदर चीन विकसित करतोय लष्करीदृष्ट्या, नौदलाच्या दृष्टीने. चीनचा दृष्टिकोन याच्यामध्ये साफ आहे की चीनला भीती वाटते की अमेरिका आणि अन्य महासत्ता यांनी जर चीनची अडवणूक करायचं ठरवलं, अंदमान निकोबार बेट आणि इंडोनेशिया यांच्यातला जी मलाक्काची सामुद्रधुनी आहे किंवा सिंगापूर जवळचा जो चोकिंग पॉईंट आहे तिथे जर अडवून धरलं तर चीनला जगभरात व्यापार करणं, खास करून युरोपशी व्यापार करणं, पश्चिम आशियाशी व्यापार करणं, आफ्रिकेशी व्यापार करणं अतिशय अवघड होऊन जाईल. आणि त्यामुळे त्याला पर्यायी व्यापारी रूट तयार करायचा चीनचा प्रयत्न आहे. आणि त्याचाच भाग म्हणून चीननी संपूर्ण आपल्या पूर्व किनाऱ्यापासून तिबेट, शिंकियांग, युनान, तिबेट, शिंकियांग आणि तिकडनं पाकव्याप्त काश्मीरमधून, गिलगिट बाल्टिस्तानमधून रस्ता मार्गिका बांधलेली आहे. त्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. पूर्वी हा फक्त रस्ता होता, पण आता या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, पर्यटन, शेती, फूड प्रोसेसिंग अशा प्रकारचे उद्योग चीनला सुरू करायचे होते. त्याच्यासाठी त्यांनी ती सीपेकमध्ये जवळजवळ 62 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्धार केला होता. त्यातला एक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ग्वादर बंदर विकसित झालेलं आहे, तिथे एअरपोर्ट बांधलेलं आहे. त्याचं अनावरण, त्याचं औपचारिक उद्घाटन या काळात होणार होतं 15-16 ऑक्टोबर. लक्षात घ्या, अजून जेमतेम 1.5 महिना आहे शांघाय सहकार्य परिषदेला आणि ते पाकिस्तानला करायचं होतं. पण ज्या पद्धतीने बलोच फुटीरतावाद्यांनी एकाच वेळेला अनेक ठिकाणी हल्ले केलेले, त्याच्यातनं त्यांची तयारी किती आहे ते दिसून येतं. आणि बलोच लोकांना तुम्ही दाबू शकत नाही, त्यांना तुम्ही दडपू शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पाकिस्तानचं म्हणणं आहे, पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं पाकिस्तान विरुद्ध नाही तर हे शांघाय सहकार्य परिषद अपयशी करण्यासाठी केलेलं आहे. त्यांचा रोग कोणाकडे आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण पाकिस्तानात जरा काही झालं की त्यांना वाटतं की या सगळ्या गोष्टी भारतच करत असतो किंवा भारतच याच्या पाठी आहे. अर्थात त्याच्याबाबतचे कोणतेही पुरावे त्यांना कधीही देता आले नाही आहेत. पण सांगण्याची गोष्ट ही म्हणजे बलोच जे लोक आहेत त्यांच्याकडे अगदी पूर्वीपासून शस्त्रास्त्र आहेत, कारण बलोचिस्तान आणि इराण यांच्या भागाची सीमा आहे ती अतिशय, तिथे काही कुंपण नाही आणि लोक येत जात असतात. तिथे अनेक प्रकारच्या स्मगलर आणि ड्रग्सचे याचे सगळ्याचे व्यवहार चालतात. इराणमधल्याही सिस्तानमध्ये अशीच परिस्थिती आहे. दोन्ही म्हणजे पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटना इराणमधून ऑपरेट करतात, इराणमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटना पाकिस्तानमधून ऑपरेट करतात. आणि आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये चकमक झाली होती आणि आता युद्ध सुरू होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इराणनी पाकिस्तानमध्ये हल्ला केला, पाकिस्ताननी प्रत्युत्तरादाखल इराणमध्ये हल्ला केला आणि या सगळ्या खेळामध्ये सौदी अरेबिया, UAE, अमेरिका पण सहभागी आहे का असं वाटायला लागलं होतं. पण बलुचिस्तानमध्ये एका ठिकाणी मेहरांग बलोच वगैरे असे जे लोक आहेत की जे राजकीय विरोध म्हणून आंदोलनाचा मार्गाने पाकिस्तानी सरकारचा विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे बलोचिस्तानची खनिज संपत्ती, बलोचिस्तानची संपत्ती बलोच लोकांसाठी असली पाहिजे. या खनिज संपत्तीचा 50% वाटा चीन घेतो, 30% वाटा पाकिस्तानचा उर्वरित भागात वळवला जातो आणि फक्त 15 ते 20% भाग आम्हाला मिळतो. म्हणजे आमची खनिज संपत्तीने आम्हालाच ती मिळत नाही. त्याचा वापर, या पैशाचा वापर बलुचिस्तानच्या विकासासाठी झाला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. पण असं काही होणं शक्य नाही, कारण चीनी कंपन्या बाहेरच्या लोकांना कामावर ठेवत नाहीत. चीनी कंपन्या चीनी कामगारांना आणतात आणि त्यामुळे त्यांना लक्ष करण्यात सातत्याने येत आहे. आता चीनी लोकांवरचे हल्ले थोडेसे थांबलेले आहेत. पण पाकिस्तान दुसरी गोष्ट करत आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये पंजाबी लोकांना वसवत आहे. आज पाकिस्तानची अवस्था एवढी वाईट आहे, मी भारतीय रुपयात सांगतोय कारण पाकिस्तानचा रुपया त्याच्या तिप्पट आहे. पण साधारणतः पंजाबमध्ये आणि देशाच्या अन्य भागात तुम्हाला दैनंदिन मजुरीवर 150 रुपयात कामगार मिळतात, 150. आणि बलुचिस्तानमध्ये जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला 450, 400-450 रुपये मिळतात. म्हणजे देशात बाकी ज्या ठिकाणी पैसे मिळतात त्याच्या दुप्पट तिप्पट रेट मिळतो, कारण सुरक्षेची खात्री नसते आणि धोका असतो, जोखीम असते आणि त्यामुळे तिथे पैसा जास्त आहे. आणि त्यामुळे पंजाबमधनं अनेक जण बलुचिस्तानमध्ये कामाला जातात. अर्थात यांना देखील ट्रक ड्रायव्हर असतील किंवा दुकानदार असतील यांना देखील तिकडे लक्ष केलं जातं. पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जातात आणि पाकिस्तानची अवस्था अशी आहे की एकीकडे अर्थव्यवस्था त्यांची कंगाल झालेली आहे, दुसरीकडे तेहरीके तालिबान म्हणजे हा जो सगळा पख्तुनिस्तान आहे, पठाण लोकांचा भाग आहे, तिकडे तेहरीके तालिबाननी त्यांना जगणं नकोसं करून ठेवलंय. बलुचिस्तानमध्ये आता अशा प्रकारचं सशस्त्र बंड उभं राहत आहे
आणि या सगळ्याशी लढायची ताकदही पाकिस्तानची नाही आहे, आर्थिक ताकद नाही, लष्करी ताकदही पाकिस्तानची अवस्था अवघड होते. आपल्याला आठवत असेल बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार जेव्हा गेलं होतं तेव्हा पाकिस्तानमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या की आता बांगलादेश आपण नियंत्रित करू. बाय द वे बांगलादेशमध्ये जमाते इस्लामीवरची बंदी हटवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तान स्वप्न बघत आहे की जमातच्या मदतीने आपण भारतासाठी डोकेदुखी निर्माण करू शकू. पण प्रत्यक्षात बलुचिस्तानमधले जे हल्ले झालेले आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानच्याच डोकेदुखीमध्ये वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य परिषद कशा प्रकारे पार पडते, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामध्ये सहभाग घेतात की नाही, या अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही बाकी आहेत. ती लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.